गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमेरिकल अनालिसिस लेक्चर नंबर 27 मध्ये आपण फार महत्वाचा थेरम घेणार आहे. थोडं नीट लक्षात ठेवा, कारण की या थेरम मध्ये कॅल्क्युलेशन भरपूर आहे. काय आहे थेरमचं स्टेटमेंट? द n-1th डिवाइडेड डिफरन्स कॅन बी एक्सप्रेस्ड as the product of multiple integrals, that is f of x1 comma x2 comma x3 comma dot 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 comma xn, which is equal to integral 0 to 1 dt1 integral 0 to t1 dt2 integral 0 to t2 dt3 dot 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 इंटेग्रल 0 टू t ला सफिक्स n मायनस 2 f रेस टू n मायनस 1 इंटू u ला सफिक्स n dt त्याला सफिक्स n मायनस 1, वेअर u ला सफिक्स n विच इज इक्वल टू 1 मायनस t1 किंवा t0 मायनस t1 लिहिलं तरी चालते. t0 विच इज इक्वल टू 1 दिलेला आहे याच्यामध्ये. सो 1 मायनस t1 ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस, आता इथं t0 मायनस t1 होतं ना, मग आता t1 मायनस t2 प्लस t1 मायनस t2 ब्रॅकेटच्या बाहेर x2. आता इथं t1 मायनस t2 आहे ना, t2 पासून स्टार्ट प्लस t2 मायनस t3 ब्रॅकेटच्या बाहेर x3 प्लस डॉट 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 प्लस t ला सफिक्स n मायनस 3 मायनस t ला सफिक्स n मायनस 2 ब्रॅकेटच्या बाहेर x ला सफिक्स n मायनस 2 प्लस ब्रॅकेट मध्ये t ला सफिक्स n मायनस 2 मायनस t ला सफिक्स n मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर x ला सफिक्स n मायनस 1 प्लस शेवटची टर्म आहे t ला सफिक्स n मायनस 1 xn. t0 इज इक्वल टू 1 कॉमा t1 t2 t3 अप टू tn आर इंडिपेंडेंट वेरिएबल्स and f raised to n minus 1 means the n minus 1th derivative of f which is equal to f of x1 comma x2 comma x3 comma dot 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 comma xn with respect to t dash s. मित्र हो, या थेरमला प्रूव्ह करत असताना विथ रिस्पेक्ट टू काय आहे याला फार महत्व आहे. जिथं विथ रिस्पेक्ट टू t1 लिहिलेला आहे, म्हणजे t1 विथ रिस्पेक्ट टू असेल त्यावेळेस त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. जिथं विथ रिस्पेक्ट टू t2 आहे म्हणजे t2 आहे तिथं तुम्हाला इंटिग्रेशन बरोबर करता आलं पाहिजे. ते केअरफुली बघायचं आहे. तर हा जो थेरम आहे, या थेरम साठी आपण सुरुवात करू. वी फर्स्ट प्रूव्ह द रिझल्ट फॉर n इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 3. n इज इक्वल टू 2 साठी आणि n इज इक्वल टू 3 साठी हा रिझल्ट आपण प्रूव्ह करू. तुम्ही केअरफुली समजून घ्या. मी हे n इज इक्वल टू 2 साठी आणि n इज इक्वल टू 3 साठी व्यवस्थितरित्या स्टेप समजून सांगणार आहे. आणि इन दिस वे वी राईट डाऊन द लास्ट रिझल्ट. वेन n इज इक्वल टू 2, आता n इज इक्वल टू 2 जर आपण या इक्वेशन नंबर, याला आपण फार तर इक्वेशन 1 म्हणू, कारण काय आहे या इक्वेशनचा फार मदत आहे. म्हणजे या इक्वेशन वरूनच पूर्ण थेरम समजणार आहे. आणि याला इक्वेशन 2 म्हणा तुम्ही. म्हणजे जे दिलेलं मल्टिपल इंटेग्रल्स आहेत ना, f ऑफ x1 कॉमा x2 कॉमा x3 अप टू xn, याला इक्वेशन नंबर 1 समजा. आणि जे un डिफाइन केलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 2 समजा. मग राईट हँड साइड ऑफ इक्वेशन 1 काय होईल हो? इंटेग्रल 0 टू 1, यांची किंमत किती ठेवली आहे आपण? 2. इथे 2 ठेवा. dt त्याला सफिक्स 2 मायनस 1 किती राहील? 1. इथे 2 ठेवा. u2 इथे 2 ठेवा. f रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 राहील. इंटेग्रल
तर या इक्वेशन 1 वरून आपण काय मिळवलं हो, राईट हँड साइड ऑफ इक्वेशन 1, जर यांची किंमत 2 ठेवली तर इथं dt1 येईल, इथं u2 येईल आणि इथं f⁻² -1 म्हणजे 1 येईल आणि इंटेग्रल जो आहे तो 0 to 1. आता u2 ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. कशाची? u2 ची. ते इक्वेशन नंबर 2 वरून मिळेल. कशी मिळेल ती 2 वरून? ही शेवटची टर्म आणि त्याच्या आधीची टर्म आपल्याला लिहिता येईल. 2 n ठेवलं तर 2 टर्म, n 3 ठेवलं तर 3 टर्म, लास्ट कडून यायचं. तर आता बघा, विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to 1 हे dt1 जशाला तसं. आता फक्त आपण u2 ची किंमत काढणार. यांची किंमत 2 ठेवली, इथं x2 आलं आणि इथं t1 आलं. बघा, t1 x2. त्याच्या आधी इथं 2 - 1 म्हणजे x1 येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल? t0 - t1. काय येईल? इथं 2 - 2 म्हणजे t0 मायनस t ला सफिक्स 2 - 1 म्हणजे 1, म्हणजे t0 - t1 आणि t0 इज इक्वल टू काय आहे? 1 आहे. म्हणून ही टर्म मिळेल 1 - t1 x1. आता आपल्याला इकडून तिकडे का जाता येत नाही? कारण इथे दोन व्हॅल्यूज इथे जे आहे ना पेअर मध्ये येत आहे आणि इकडे ही शेवटची जी टर्म आहे ना ती सिंगल टर्म आहे, टीला सफिक्स n - 1 इंटू xl. म्हणून तिकडून इकडे यावं लागेल. फक्त एक टर्म, दोन टर्म. n = 3 जर ठेवला तर या तिसऱ्या टर्म पर्यंत यावं लागेल. तर हे तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. आणि u2 ची किंमत आपल्याला मिळाली 1 - t1 x1 प्लस t1 x2. मग आता हे dt1 चा अर्थ काय झाला हो? विथ रिस्पेक्ट टू t1. मग याचं इंटेग्रेशन करावं लागेल तुम्हाला. इंटेग्रेशन अँड डिफरन्शिएशन आर अपोजिट टू इच अदर. दॅट्स वाय ही डेरिव्हेटिव्ह चालली जाईल आणि विच इज इक्वल टू f ऑफ 1 - t1 x1 प्लस t1 x2 ब्रॅकेट कंप्लीट आणि डिवाइडला काय येईल? विथ रिस्पेक्ट टू काय आहे? t1 आहे. म्हणून इथं मायनस t1 x1 चा मायनस x1 येईल आणि इथं t1 x2 चा प्लस x2 येईल. इंटेग्रेशन आलं असेल लक्षात तुमच्या. विथ रिस्पेक्ट टू t1 केअरफुली बघायचं. सो 0 to 1 हे झालं लिमिट. आता अप्पर लिमिट ठेवा तुम्ही 1. कशाच्या जागेवर ठेवावं लागेल? t1 च्या जागेवर. मग इथं 1 - 1 0 येऊन जाईल. इथं 1 इंटू x2 म्हणजे f ऑफ x2. आता लोअर लिमिट ठेवा 0. t1 च्या जागी 0. इथं 0 ठेवलं आणि या x1 ने या 1 ला मल्टिप्लाय केलं f ऑफ x1 मायनस f ऑफ x1 आणि इथं t1 च्या ठिकाणी 0 ठेवलं तर 0 येऊन जाईल आणि डिनॉमिनेटरला x2 मायनस x1. सो विच इज इक्वल टू f ऑफ x2 मायनस f ऑफ x1 अपॉन x2 मायनस x1. हे काय झालं हो? हे याला डिवायडेड डिफरन्सच्या डेफिनेशन नुसार f ऑफ x1, x2 आपण लिहू शकतो. ते इथं लिहिलेलं आहे. म्हणजे n = 2 साठी हे प्रूव्ह झालं. आता n = 3 साठी जर प्रूव्ह करायचं असेल तर विच इज इक्वल टू काय यायला पाहिजे? f ऑफ x1, x2, x3 यायला पाहिजे. बघू मग येते का? वेन n = 3 राईट हँड साइड. आता राईट हँड साइड इक्वेशन 1 ची बघायची. इथं यांची किंमत किती ठेवायची? 3 ठेवायची. dt ला सफिक्स 2 हे बघा आलं. त्याच्यानंतर यांची किंमत 3 ठेवली तर u3 आलं. त्याच्यानंतर इथं f⁻³ - 1 म्हणजे f डबल डॅश आलं. इथं 3 ठेवलं 0 to t1 0 to t1 आणि ही टर्म 0 to 1 dt1 0 to 1 dt1. आता विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to 1 dt1 इंटेग्रल 0 to t1 f डबल डॅश. आता आपल्याला u3 ची किंमत मिळवायची आहे. u3 ची म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म इथपर्यंत यावं लागेल आपल्याला. इथं 3 ठेवा, इथं 3 ठेवा म्हणजे t2 x3 आलं. त्याच्या आधी इथं x2 आलं. इथे
T1 मायनस T2 आलं, प्लस इथे 3 मायनस 2 म्हणजे x1 आलं, आणि इथे t ला सफिक्स 3 मायनस 3 म्हणजे T0 मायनस T1, T0 म्हणजे 1 मायनस T1. मी मुद्दाम तुम्हाला प्रत्येक टर्म स्टिकनं ॲरो करून म्हणजे दाखवत आहे की याच्या पुढे आता कॅल्क्युलेशन आहे फक्त, तर तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एक वेळा वाटल्यास U3 ची किंमत काढून दाखवतो. इथं x3, इथं T2, हे बघा, इथं x2, इथे T1 मायनस T2, इथे x1, T0 मायनस T1 म्हणजेच 1 मायनस T1, F डबल डॅश. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू T2, विथ रिस्पेक्ट टू T2. So which is equal to integral 0 to 1 dt1 in bracket f dash of 1 minus T1 ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस ब्रॅकेट मध्ये T1 मायनस T2 ब्रॅकेटच्या बाहेर x2 प्लस T2 x क्यूब ब्रॅकेट कंप्लीट लिमिट्स फ्रॉम 0 टू T1. आणि आपण हे विथ रिस्पेक्ट टू T2 केलं होतं, त्याच्यामुळे x3 येईल डिनॉमिनेटरला आणि मायनस x2 येईल, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू T2 केलं होतं. म्हणजे आता T2 च्या ठिकाणी आपल्याला अप्पर लिमिट T1 आणि लोअर लिमिट 0 ठेवावं लागेल. तर विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू 1, हा जो dt1 आहे तो इथे लिहिलेला आहे. आता T1 कुठे ठेवणार आहे आपण? T2 च्या ठिकाणी. बघा, f डॅश ऑफ 1 मायनस T1 x1 प्लस हा जो आता T2 आहे ना, याच्या ठिकाणी T1 ठेवलं तर T1 मायनस T1 हे 0 होऊन जाईल. या T2 च्या जागी T1 ठेवलं तर T1 x3 जाईल. म्हणजे अप्पर लिमिट ठेवलं तर हे मिळालं. मायनस f डॅश ऑफ लोअर लिमिट 0 ठेवावं लागेल. कशाच्या जागेवर? विथ रिस्पेक्ट टू T2 केलं होतं, T2 च्या जागेवर. मग बघा, f डॅश ब्रॅकेटमध्ये 1 मायनस T1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस T1 x2, T2 च्या ठिकाणी 0 ठेवलं, T1 x2 T2 च्या ठिकाणी 0 ठेवलं, ब्रॅकेट कंप्लीट dt. डिनॉमिनेटरला x3 मायनस x2 आहेच. आता पुन्हा इंटेग्रेशन करू आपण. हा x3 मायनस x2 होता, त्याला असं लिहिलं विच इज इक्वल टू 1 अपॉन x3 मायनस x2. आता हे x3 मायनस x1 कशाचे आले? याचं इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू T1 करताय आपण. काय करताय? विथ रिस्पेक्ट टू T1. तर T1 करत असल्यामुळे हे इथं आलं, याचं इंटेग्रेशन मायनस x1 डिनॉमिनेटरला, बरं, आणि हा x3 मायनस x1 ब्रॅकेटमध्ये हे एक डेरिव्हेटिव्ह चालली गेली, f ऑफ 1 मायनस T1 ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस T1 x3 लिमिट्स फ्रॉम 0 टू 1. हे आता पहिलं इंटेग्रल झालं पहिल्या टर्मचं. मायनस दुसऱ्या टर्मसाठी 1 अपॉन x3 मायनस x2 आधीचा, आणि विथ रिस्पेक्ट टू T1 करताय आपण, विथ रिस्पेक्ट टू T1 करत आहे. म्हणजे इथं डिनॉमिनेटरला x2 येईल आणि मायनस x1 येईल. हे बघा, x2 मायनस x1 ब्रॅकेटमध्ये f ऑफ 1 मायनस T1 ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस T1 x2 लिमिट्स फ्रॉम 0 टू 1. आता 1 आणि 0 कशाच्या जागेवर ठेवायचं आहे आपल्याला? T1 च्या जागी ठेवायचं आहे, कारण की विथ रिस्पेक्ट टू T1 आहे. सो विच इज इक्वल टू T1 च्या ठिकाणी 1 ठेवलं, हे 0 झालं. T1 च्या ठिकाणी 1 ठेवलं म्हणजे f ऑफ x3 आलं, झालं. मायनस लोअर लिमिट 0 ठेवलं, कशाच्या जागेवर? T1 च्या ठिकाणी f ऑफ, हे इथं 0 ठेवलं, या 1 नी x1 ला मल्टिप्लाय केलं, मायनस f ऑफ x1 या T1 च्या जागी 0 ठेवलं. डिनॉमिनेटरला ह्या दोन टर्म आहेच. मायनस इथे अप्पर लिमिट 1 आणि 0 कुठे ठेवायचं आहे आपल्याला? T1 च्या ठिकाणी. हे डिनॉमिनेटरला इथं आलं, इथे ठेवू. आता 1 जर इथं ठेवलं T1 च्या ठिकाणी तर हे 1 मायनस 1 0 येऊन जाईल. इथं 1 म्हणजे f ऑफ x2 येईल. मायनस लोअर लिमिटचा मायनस 0 ठेवायचा आहे आता T1 च्या ठिकाणी, हे 0 झालं, हे 0 झालं, f ऑफ x1 डिनॉमिनेटर आहेच. फार केअरफुली करावं लागेल हे. सो विच इज इक्वल टू f ऑफ x3 डिवायडेड बाय दिस प्लस, आता काय केलं?
की ही जी दुसरी टर्म आहे ना, या डिनॉमिनेटरला x2 मायनस x1 आणि इथं x3 मायनस x2 मधला मायनस साइन कॉमन काढला आणि x2 मायनस x3 लिहिला. हा इथला मायनस आणि हा मायनस प्लस f ऑफ x2 अपॉन x2 मायनस x1 हा फॅक्टर आणि हा याच्यातला मायनस काढल्यानंतर x2 मायनस x3 प्लस. आता हे मायनस मायनस प्लस होईल. f ऑफ x1 ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं 1 अपॉन x3 मायनस x2 मायनस x1 मायनस मायनस हे बघा हा मायनस इथून कॉमन काढलं f ऑफ x1 काय शिल्लक राहिलं 1 अपॉन x3 मायनस x3 मायनस x1. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू ही टर्म पहिले लिहिली आता f ऑफ x1 याच्यातला x3 मायनस x2 बाहेर घेतला, दोन्ही याला कॉमन आहे तो ब्रॅकेटमध्ये. इथं किती शिल्लक राहिला x3 मायनस x1 फॅक्टर राहिला, त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस इथे शिल्लक काय आहे x2 मायनस x1, त्याच्यामुळे मायनस x2 प्लस x1 आलं. डिनॉमिनेटरला काय राहिलं x2 मायनस x1 आणि x3 मायनस x1. याच्यातला x1 कटला, x3 मायनस x2 राहिला तो याच्यासोबत कटला आणि नॅचरली f ऑफ x1 अपॉन याच्यातूनही मायनस साइन कॉमन काढला, याच्यातूनही मायनस साइन कॉमन काढला आणि डिनॉमिनेटरला राहील x1 मायनस x2 x1 मायनस x3. हे बघा विच इज इक्वल टू f ऑफ x1 अपॉन x1 मायनस x2 x1 मायनस x3 प्लस x2 अपॉन x2 मायनस x1 मायनस x3 प्लस f ऑफ x3 मायनस x1 मायनस x2. हे कशाची डेफिनेशन सॅटिस्फाय करते डिवायडेड डिफरन्सची. आणि आपल्याजवळ आर्ग्युमेंट कोणकोणते आहेत इथे x1 x2 x3 आणि म्हणून f of x1, x2, x3. Suppose that the result is valid for n arguments. We shall show that it is valid for n plus 1 arguments. Hence, we have integral 0 to t la suffix n minus 1 f raised to n in bracket u la suffix n plus 1 d t la suffix n, which is equal to integral 0 to t la suffix n minus 1 f raised to n in bracket 1 minus t1 into ब्रॅकेटच्या बाहेर x1 प्लस t1 मायनस t2 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x2 प्लस डॉट 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 प्लस t ला सफिक्स n मायनस 1 मायनस t ला सफिक्स n ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर xn प्लस tn इंटू x ला सफिक्स n प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट डी टी ला सफिक्स n. तर हे जे व्हॅल्यू मिळवलेली आहे आपण इक्वेशन 2 वरून मिळवलेली आहे, जे की स्टेटमेंटमध्ये un दिलेला आहे. त्या un च्या ठिकाणी un प्लस 1 लिहिलं तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. सो आता इथं विथ रिस्पेक्ट टू काय आहे tn आहे, त्याच्यामुळे याचं इंटिग्रेशन काय येईल बघा. आता हे nth डेरिव्हेटिव्ह होतं, एकनं डेरिव्हेटिव्ह कमी झाली f raised to n minus 1 in bracket 1 minus t1 x1 plus dot 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 plus in bracket t ला suffix n minus 1 minus t ला suffix n ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर xn plus tn x ला suffix n plus 1. तर with respect to tn असल्यामुळे इथं येईल डिनॉमिनेटरला x ला suffix n plus 1 आणि मायनस x ला suffix n आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू t ला सफिक्स n मायनस 1. आता अप्पर लिमिट t ला सफिक्स n मायनस 1 आणि लोअर लिमिट 0 हे कशाच्या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला tn च्या ठिकाणी ठेवायचं आहे, बिकॉज विथ रिस्पेक्ट टू tn केलेला आहे. तर मग हे होईल आता f raised to n minus 1 which is equal to f raised to n minus 1 in bracket 1 minus t1 x1 plus dot 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 plus tn minus 2 minus tn minus 1 x ला सफिक्स n मायनस 1 म्हणजे याच्या आधीची टर्म लिहिलेली आहे प्लस इथं आता tn च्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर t ला सफिक्स n मायनस 1 xn, हे इथं t ला सफिक्स n जे आहे ते इथं 0 ठेवल्यामुळे त्याच्या आधीची टर्म लिहिलेली आहे आणि शेवटची टर्म काय शिल्लक राहील तर ही शिल्लक राहील t ला सफिक्स n मायनस 1 आणि हे x ला
सफिक्स n प्लस 1, कारण की इथे tn च्या ठिकाणी आपण t ला सफिक्स n मायनस 1 ठेवलेला आहे. मायनस लोअर लिमिट f रेस टू n मायनस 1 इन ब्रॅकेट 1 मायनस t1 x1 प्लस डॉट 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 प्लस इन ब्रॅकेट मध्ये t ला सफिक्स n मायनस 2 मायनस t ला सफिक्स n मायनस 1 x ला सफिक्स n मायनस 1 प्लस आता tn च्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवायचं म्हणजे ही 0 होऊन जाईल. याच्या आधीची टर्म हे tn 0 होऊन जाईल आणि t ला सफिक्स n मायनस 1 xn ही याची शेवटची टर्म असेल आणि होल डिवाइडेड बाय काय आहे xn प्लस 1 मायनस xn झालं. आता याच्या नंतरच्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे, डिनॉमिनेटरला मायनस साइन कॉमन काढलेला आहे. xn मायनस xn प्लस 1 आहे लिहिलेलं डिनॉमिनेटरला आणि हे मायनस साइन इथं काय केलेलं आहे, हे जे मायनस होतं आणि हे जे प्लस होतं तर ही टर्म आधी लिहून टाकली, मायनस ही टर्म नंतर लिहून टाकली आणि आता हेन्स इंटेग्रल 0 टू 1 dt1 इंटेग्रल 0 टू t1 dt2 डॉट 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 इंटेग्रल 0 टू t ला सफिक्स n मायनस 1 f रेस टू n u ला सफिक्स n प्लस 1 dtn विच इज इक्वल टू ही जे टर्म आहे f ऑफ x1 x2 डॉट 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 xn मायनस x2 x3 डॉट 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 xn प्लस 1 होल डिवाइडेड बाय x1 मायनस xn प्लस 1. इथं काय केलेलं आहे, इथं केलेलं आहे मित्र हो, ऑन इंटरचेंजिंग x1 अँड xn इन न्यूमरेटर, न्यूमरेटरला जिथं x1 होतं तिथे xn लिहिलेलं आहे, बाकी टर्म जैसे थे आहे आणि दॅट इज इक्वल टू f ऑफ x1 x2 अप टू xn प्लस 1 सो दॅट द रिझल्ट होल्ड्स गुड फॉर n प्लस 1 आर्ग्युमेंट्स अँड हेन्स the result holds good for n is equal to 2 as well as n is equal to 3 arguments and hence it is hold for n arguments. मित्र हो, या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद.